आजचा दिवस चौथा सुरुवात मग सकाळ पालखी शॉल चेंज होते पालखी शॉल चेंज करतात आहे आपला रथ थांबलाय थोडंसं पाणी पिऊया परत निघूया जय साईनाथ कुठे गेला ऋतिक इथे इथे जय साईनाथ ओम साईराम. पहिल्याच वर्ष आहे ना तुझं कसं वाटतंय सही आहे भाऊ मस्त वाटतंय. चौथा दिवस आजचा पण भारी चाललाय. तर नाश्ता करूया ना नाश्त्याच्या स्पॉटला तर आलो आपण आलो आलो चला आता आपण पालखीच्या पाया पडू नाश्ता करू प्रसाद आलो आलो तर पाया पडून आलो जाऊ पाय बिया पडून येऊया पालखीच्या मग नाश्ता करू साईराम बाबा बंद कर देने का ना बघा प्रसाद हे प्रसाद प्रसादला दाखव साईराम साईराम साईराम. पायाचा फोड फुटला नाश्ता नाही केला तू अजून ते इडलीवाला हर वर्षी इडलीवाला आलाच नाही काय इडलीवाला चल मग डॉलीवूड आहे असले पाव खायला लागलेत सकाळ सकाळ कटलेस आमचा लय भारी जय साईनाथ. तर आजचा दिवस चौथा तर आम्ही आता पीर बाबाच्या रोडवरती आहे जे पदयात्रा करतात त्यांना माहीत असेल पीर बाबाचा रोड पीर गैबनशाह बाबा आडगावचे तिथे एक आपलं बाबांचं मंदिर पण आहे एक छोटं साई द्वारकामाई नाव आहे ते गिरगावचे साईधाम मंदिर आहे तसं सेम हे पण एक मंदिर आहे बाबांचं दाखवतो मी तुम्हाला सद्गुरु साईनाथ महाराज की जय. आपण 4 जण थांबलो इथं नानू आपल्यासोबत आहे सव्वा आहे साईराम भाई बाबू आहे निवांत बसले सगळे लिहून पानाचा बर्फ झालाय पूर्ण लय थकलाय कसला आहे ऊन रस्ता तापलाय पूर्ण आम्ही विचार केला थंडी असेल पण थंडीच नाही ऊन आहे नुसतं ऊन कडकडीत आणि रात्रीचं असं गरम होतं की नुसतं घाम सुटतं. थंडी नाही मंडी आहे पालखी आहे कुठलची आहे भाई पालखी कांदिवलीची आहे आपली पालखी तिकडे स्प्रेड आगे पे पण
ब्राईट माझी मैत्रीण येऊ मध्ये अरे रेखा पाणी भेटत नाही अजून पाणी भेटत आहे कडी साईबाबाला तर साई बाबाने एवढं पुणे नाचून तर कडी साईला बघितलं पाणी भेटत नाही भेटत आता विराट मध्ये गेली होती बघ होती काय मागच्या ना कोई बोलीवाली असती हा तो चप्पा माने काय बोलला का बाई मी पाणी गेलेलो तो ती काय बोले आम्हाला पाणी भेटत नाही तू कुठं पाणी पेरत जय साईनाथ निघलो आता दुपारच्या स्पॉटहून जेवून आता आम्ही चाललोय कसारा स्टेशनच्या इथं आमचा नाईटचा स्पॉट आहे उद्या आम्ही सकाळी कसारा घाट चालू करणार चढायला जय साईनाथ हलकी साईराम भाई अरे जय साईनाथ. रथ चांगल्या रथामध्ये चाय भेटला चाय प्या चाय प्या. चाय बिस्किट कोणतं बिस्किट आहे कोकोनट तसं तर मला हॅपी हॅपी आवडतं पण एक टॅक्टिक आहे माझं तुला तुझ्यामुळे त्यांना बोलू बाउन्स पण आणून नाही मी बोललोय मला हॅपी हॅपी बिस्किट पाहिजे मला हॅपी हॅपी बिस्किट आणा ते पण 2 हॅपी हॅपी कंपनीत पाठवायचं त्याला आनंदी आनंदी व्हायचं आनंदी आनंदी इकडे नाही मी बोललोय मला रोज 2 हॅपी बिस्किट द्या काका मी माझ्या घरी तेच करतो. जर आपले माकडे लोक दाखव माकड ना गांधीचे 3 बंदर बसलेत बराबर थांबा वाव काय पोज आहे भाईची पांडे आतो इधर आईला त्याचा मित्र भेटलाय चलतोय भाई पाठीबा जय साईनाथ जय साईनाथ चलताना ट्रॅफिक लागली आम्हाला हायवेला ती पण नानू कसा गॅप गॅप मारतोय फुल गॅप गॅप बोलो साई के दासे हर गॅप से पास है. हो भाई रावस रावस फक्त गॅप काढला तो वर तक जय साईनाथ एवढी ट्रॅफिक लागली हायवेला मगापासून बघा 15-20 मिनिटं झाले आम्ही लोक या गाड्यांमधूनच चालतोय ट्रॅफिक आमचा इथं स्पॉट पण आहे आरतीचा टाइम झालाय बघू काय झालंय पुढे तर आपण पालखी बशी पाहावी करू आरती बिरती करू चाय नाश्ता पण करू चलेक्स डेवलेक्स नाश्ता करायला बसलोय आम्ही दोघंच जय साईनाथ. आमच्या रात्रीच्या आरतीच्या हॉल्टवरती आम्ही थांबलोय. बाहेर बघितलं तर भरपूर ट्रॅफिक चालू आहे काय माहिती काय झालं पुढे माहीत नाही पण ट्रॅफिक भरपूर आहे. पण आमचा स्पॉट आहे शुभसागर हा हॉल्ट आहे आमचा. हळू आता चहा पितोय आता चहा पिऊन झाल्यावरती आरती आहे आमची तर आरतीला जाणार आणि तिकडून मग डायरेक्ट कसारा स्टेशनच्या जवळ आपला हॉल्ट आहे. ते मी संपून खतम करतो. जय साईनाथ.
आम्ही परत चालायला घेतलं आहे. रात्रीच्या हॉलसाठी आरती वगैरे झाली, आता चालायला घेतलं आहे. आम्हाला एक आमचा मित्र आला आहे एकदम जिवलग, मुंबईवरून आला आहे, इको करून आला आहे भाई. एकदम ट्रॅफिकमध्ये अटकलेला पण साई सेवक आहे. त्याची गाडी ॲक्च्युली पाठी आहे, खूप ट्रॅफिक आहे, खूप ट्रॅफिक आहे, पण तो चालत आला आहे आपल्यासाठी पुढे उतरून. साई सेवक आहे भाई आपला, पाणी वाटप करायसाठी तो खास आलाय. जय साईनाथ भाई. साईराम. बाकी क्या बोलते हैं? ना भावा तुमच्यासाठी आलो, बाबांनी बोलवलं मला. अरे बस काय भाई, फोन आला मला, बोलला येतो का भाई? हा भाई येतो ना. तो वही तो बोल रहा हूँ, हीरा दे लाख बनते बनकर टूट जाते जाते हैं. और शिरडी वही आते जिन्हें बाबा बुलाते. फुल पॅकअप आहे, फुल पॅकअप आहे. या रोडवरती असा ट्रॅफिक कधी नसतो, बट पुढे काय झाले काय माहिती नाही. वन वे रोड स्टार्ट केलाय हा. ॲम्ब्युलन्स पण पाठी खूप सारे अडकल्यात. आपला टेम्पो, आमचा बॅगेचा टेम्पो पण मागेच आहे. आणि आमचा मेन गोष्ट म्हणजे आमच्या जेवणाचा टेम्पो. बॅगेचा टेम्पो, जेवणाचा टेम्पो दोन्ही त्या ट्रॅफिकमध्येच अडकलेले आहेत आमचे. आम्हाला आज जेवण टायमावरती वेळेत भेटणार नाही आहे, थोडा वेळ लागणारच आहे. आणि आमचा पालखीचा साईरथ तो पण पाठीच आहे. आम्ही चालतोय, चालत असल्यामुळे आम्ही कोपऱ्याने चालतोय. गाडी बघावी लागते मागे पुढे. नानू आमचा सेवा करतो, गार्डनला जायला धागा देतोय मागापासून. मोठे मोठे ट्रक येतात त्या बाजूने. डंपर आहे, ट्रक नाही भाई, मोठे मोठे डंपर आहेत मोठे मोठे. ब्रिज आहे घाटसारखा. आजच्या दिवशी ह्याच्या मन भटकलं ना, हा शिर्डीला पण घेऊन जाईल. शुभमचा, शुभम कोणता आपला इंद्रनगर पिंगळे शुभम, तो त्यालाच गाडी दिली आहे. ब्लॉग चालू आहे. ठीक आहे. मोठे ट्रक आहे पाठीमागे. हो मग काय होईल. काय सांगू तुला? हा पण आपला साई सेवक सगळ्यांना जायला जागा करतोय गाड्यांना. अर्धा ट्रॅफिक आपल्या साई सेवक नावानेच क्लिअर केलाय. साई आहे बिचारा, आपला सेवक आहे तो साईंचा. ट्रॅफिक गाड्या थांबवतोय, रस्त्याच्या मध्ये उभा राहून गाड्यांना जायला. थोडंसं ट्रॅफिक थोडं क्लिअर झालं नाही इथे या साईडला. काय बोलतो झालं भाई. हे पूर्ण पॅक झालंय, पूर्ण स्टेबल उभे आहेत हे सगळे. हा रोड क्लिअर झालाय सध्या. हा रोड परत पुढे जामच आहे. जाम आहे भाई. मॅकडीला थांबलो मस्त, इथे खाल्ला बर्गर. अरे क्या बात आहे साईराम. फक्त एक आता बर्गर खाऊन पालखी लावा. अरे साईराम, हे फेकू नको. तू नको, हे जा पाणी घे जा. आपली त्यासाठीच आणले भाई पाणी. आपल्या भाऊची गाडी पुढे आलेली आहे आता. पाणी घेतलं आणि गाडी आणली आहे. जरा नानू चारकोपचा राजा, या गाडीतून आपल्याला पाणी वाटप केलंय भाऊनी. पाणी घे ना. साईराम. आहेत त्याच्यामध्ये 10 बॉक्स आणले. टी-शर्ट घालायची होत्या. टी-शर्ट नाही घालायची. भाऊ आपला उद्या कसारा घाट चढणार आहे आपल्यासोबत. सांगू शकत नाही. सांगू शकत नाही नाही, बाबांचा बोलावा आहे तुला, त्याच्यामुळे तो पालखीला आलाय आणि तो कसारा घाट चढणार. पाणी काय आता सगळं थोडी वाटून संपवणार आहे. उद्या सकाळी कसारा घाट आहे आपला. ये ना भावा. बाबांनी अजून पुढे बोललं तर 4 दिवस चल कंटिन्यू, काय नाही होत. भाईने नवीन फोन घेतलाय पण. हा एक सांगायचं राहिलं साईराम, भावाने आम्हाला आपल्या भावाने एक आले एक सरप्राईज दिला आम्हाला. त्याचा जो होता मोबाईल हँग होणारा, आवाज नाही येणारा, भरपूर कारणं होती. तर भाऊने पोस्ट न जाणारा फोन मध्ये तर खूप काय हे आहे भावा. लय मोठी हिस्ट्री आहे त्या फोनमध्ये.
पण भाऊने नवीन फोन घेतलाय आता. लाईफ चेंज झाले आता भाऊची. सही आहे. अपडेट. भावाची अशीच प्रगती होत राहो हीच साईनाथन चरणी प्रार्थना. भाईचा फोन हा भाऊने फोन घेतलाय. एक नंबर भाई, एक नंबर. एवढा मोठा कॅमेरा आहे ना, DSLR फेल आहे, आयफोन पण फेल आहे. उद्या भाऊच्या फोननेच आम्ही शूट करणार आहे कसाऱ्याला. फोटो काढणार आहे मी सकाळ सकाळ. नवीन फोन घेतला तर जरा चेक करूया आपण काय क्लिअरिटी काय आहे काय नाही ते. मार ना भाई बस काय. शिवशंकर साई लावाले आहे. ही आपली कार थांबली आहे. नाही मल्हारवाली आपली. ते आपले मल्हारवाले आहे. मल्हारवाल्या कार मध्येच बसलेला ना तो. हा अरे त्याला ना लेफ्ट जायचंय. त्याने मला माहिती नाही, अचानक पवायला असताना मला फोन केला. मला बोलला छोट्या कुठे आहे, गाडीमध्ये जागा आहे का? बोललो बघ गाडीमध्ये जागा आहे, इश्यू एवढाच आहे. अरे सीन काय माहिती आहे, त्याला ना पायाला फोड आले. पायाला त्याच्या फोड आले तर ना तो एकदम खाली तळ पाहायला आला. हो दुसऱ्याच दिवशी गेलो. तर त्याला चालणं जमत आता पहिलं वर्ष ना. आणि नवीन चालायला जमत होतं. घातली त्याने. मग त्याला त्याच्यामुळे ना पहिला एक जास्त नाही फक्त एक स्पॉट तो बसला गाडीमध्ये, साई सेवक झाला. बाकी आता गेला पुढे गेला चालत. त्याची पायाची मला अजून घेतला फोन. मला डॉली बोलला हम लोग शमशान वाले रोड पे इसको चला रहो, आना स्पॉट पे मिलना. बोला आना पड़ेगा शमशान. काय बॅकग्राऊंड म्युझिक दिलं त्यानं. हो ट्रॅफिक बघ आई शॉप. ट्रॅफिक फुल जाम आहे पुढे पण. दाखव. पुढे बघा किती ट्रॅफिक जाम आहे. सगळ्या गाड्या इकडे येऊन थांबतात आहेत. साईनाथ आत्ता कुठं ट्रॉफिकमधनं बाहेर आलोय. पालखीची निशाणी दिसली म्हणून थांबलोय जरा. अनेकताने मी पुढे आलतो, बाकीचे पाठी राहिलेत. थांबले ते सगळे दाखवतो तुम्हाला. पालखी पण थांबली आहे. तू आलास गाडी अरे इकडनं गाडी जाणार नाही. रथ जाणार नाही इथून. पास करना. रोहन 91961. आता वाजलेत 10:30. आमची पालखी पोचले, माणसं पोचलेत. जेवण पण आय थिंक सुरू झालं असेल. आम्ही येतो हळूहळू. आता आम्हाला मध्ये भेटलं आहे मेवाडचं दुकान. तर आम्ही आता पहिला मेवाड खाणार आणि मग आतमध्ये जाणार. आमचं फेमस आहे. आमचं फेमस आणि हर वर्षीचं हेच आहे आमचं. इथे आल्यावर तर आम्ही पहिले हे खाणार म्हणजे खाणारच. मग जेवण. मग जेवण वगैरे काय असेल ते पुढचे पुढं. आणि आतमध्ये महाराजांची स्मारक आहे एक छोटंसं मूर्ती. मस्त आहे. अरे किसका नाम ले बोल लगा गया क्या. सबके मोबाइल का टॉर्च चालू अंधेरे में समझ में नहीं आता फिर कौन लगा कौन क्या कर रहा है. पब्लिक कावरा बावरा होके दिखती है हवा. इसलिए वो दिल करता है रोड से आने का. बोले चल साल में एक बार आते अपन, थोड़ा तो रिस्क लेना ही चाहिए. इतना एंजॉय नहीं करेंगे तो फिर क्या होगा. अपने को मालूम है कुछ नहीं वो डराने वाली बात क्या है वैसे उधर. सगळे रोड समजावून काय बस. झोपलेत सगळे. टाईम आहे रात्र. झोपतो आता मी पण. 12 वाजलेत. थकलेत सगळ्या.
भेटू उद्या सकाळी.